नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचे अति 100 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण उच्च न्यायालयात शिपाई भरती तसेच लिपिक भरतीसाठी बघूया। चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया। मराठी वृत्तपत्राचे जनक कोणास म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात बाळशास्त्री जांभेकर। बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 साली कोणता वृत्तपत्र सुरू केलं? तर दर्पण वृत्तपत्र सुरू केले। दर्पण म्हणजेच काय? आरसा। त्यांनी 1832 मध्ये दर्पण वृत्तपत्र सुरू केले। पहिले हे काय होतं? हे साप्ताहिक होतं। साप्ताहिक होतं, नंतर हे पाक्षिक झालं। 1832 ते 1840 पर्यंत हे वृत्तपत्र चाललं। 1832 ते 1840 पर्यंत हे वृत्तपत्र चाललं। पहिले काय होतं? हे एक साप्ताहिक होतं, नंतर हे पाक्षिक झालं या 8 वर्षाच्या कालखंडात। नंतर हे वृत्तपत्र बंद पडलं। नंतर त्यांनी दिग्दर्शन हे वृत्तपत्र हे जे आहे मासिक हे सुरू केलं। कधी? 1841 साली। 1841 साली बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं। ठीक आहे, तर म्हणून त्यांना काय म्हणतात? मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहे मग? बाळशास्त्री जांभेकर। ठीक आहे। लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र सुरू केले। कधी केले? 1881 रोजी। यांनी काय सुरू केलं? आगरकर यांनी आपलं सुधारक वृत्तपत्र सुरू केलं 1888 साली। आणि चिपळूणकरांच्या काय आहे? निबंधमाला आहे। ठीक आहे, एवढं तुम्ही लिहून घ्या। लोकमान्य टिळकांनी 1881 साली केसरी आणि मराठा सुरू केलं। बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण आणि दिग्दर्शन सुरू केलं। आगरकरांनी सुधारक सुरू केलं आणि विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमाला आहेत। चला तर मग समोर जाऊ। बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केलं? आताच बघितलं आपण। कधी सुरू केलं? 1832। पहिले काय होतं? हे साप्ताहिक होतं, नंतर काय झालं? ते पाक्षिक झालं। चला समोर जाऊ। शतपत्रे कोणी लिहिली? हे जे शतपत्रे आहेत हे जरी 100 असं आपल्याला दिसत असेल, पण ते 108 आहे। किती आहे? 108। आणि ते कोणी सुरू केली? कोणी लिहिली? तर गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली। कशात लिहिली? तर भाऊ महाजनांच्या प्रभाकरमध्ये लिहिली। भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये काय लिहिली? शतपत्रे लिहिली। म्हणजे ते 108 आहे, आपण त्याला शतपत्रे असे म्हणू। शतपत्रे कशात लिहिली? भाऊ महाजनांच्या प्रभाकरमध्ये लिहिली। ठीक आहे, प्रभाकरमध्ये लिहिली, भाऊ महाजनांच्या प्रभाकरमध्ये। ठीक आहे, समोर जाऊ। हे आपलं ABC एज्युकेशन ॲप आहे। हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। हा आपला ऑफिस नंबर आहे। ज्या विद्यार्थ्यांना मागच्या लेक्चरमध्ये जे 12 किल्ले सांगितले होते त्याला आपण एक बॅच देणार होतो, त्या विद्यार्थ्याने या नंबरवर संपर्क साधा आणि आपली बॅच घेऊन घ्या। ठीक आहे, समोर जाऊ। उच्च न्यायालयाच्या संबंधी मराठी विषय आणि इंग्लिश विषय हे आशिष भाकरे सर शिकवत आहे, तरी तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता। समोर जाऊ। परमहंस सभा कोणत्या वर्षी स्थापन झाली? परमहंस सभा कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर। कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर। कधी स्थापन केली? 1849। कधी स्थापन केली? 1849 मध्ये परमहंस सभा स्थापन झाली। ठीक आहे, समोर जाऊ। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला ताराबाई शिंदे यांनी। कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी। त्यांनी असे याचं वाचा फोडली की बा पुरुषांचं जीवन हे स्त्रियांपेक्षा चांगलं आहे आणि स्त्रियांना कशी दुय्यम वागणूक मिळत आहे, हे अशी या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथात त्यांनी वाचा फोडली। आणि ताराबाई शिंदेचं गाव कोणतं आहे? म्हणजे कुठलं आहे? तर बुलढाणा जिल्ह्यातलं। कुठलं आहे? त्या बुलढाणा जिल्हा। ठीक आहे, तर मग स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ताराबाई शिंदे यांनी। महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुठे सुरू झाली? भिडेवाडा, पुणे। कुठे सुरू झाली? 1848 रोजी, भिडेवाडा, पुणे। मग कुठे झाली? रास्तापेठ सुरू झाली दुसरी शाळा। ठीक आहे, पहिली शाळा कुठे सुरू झाली? आपली भिडेवाडा, पुणे, 1848 रोजी। ठीक आहे, महाराष्ट्रातील महात्मा फुले यांनी सुरू केली। कोणी सुरू केली? महात्मा फुले। ठीक आहे, समोर जाऊ। सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 24 सप्टेंबर 1873। आणि 1873 मध्ये आपला गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित झाला। कोणता? गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित झाला। कधी झाली मग सत्यशोधक समाजाची स्थापना? 24 सप्टेंबर 1873। गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणाला अर्पण केला? अमेरिकेतील निग्रो नागरिक यांना गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी अर्पण केला। आणि गुलामगिरी कधीचा आहे तुम्हाला आताच सांगितलं मी, 1800
1873, जेव्हा 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समोर जाऊ. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केले. कधी सुरू केले? 1887-88 मध्ये सुरू केले. 87-88 मध्ये सुरू केले. ठीक आहे. महादेव गोविंद रानडे यांचा काय द राईज ऑफ मराठा पॉवर. ठीक आहे. लोकमान्य टिळकांचं काय आहे? गीता रहस्य. समोर जाऊ. शारदा सदनची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी काय केली? शारदा सदनची स्थापना केली. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कोणत्या वर्षी झाली? प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत 1867 मध्ये झाली. कधी झाली? 1867 मध्ये झाली. हिंदुस्थानचे पितामह कोणाला म्हणतात? हिंदुस्थानचे पितामह म्हणतात दादाभाई नौरोजी यांना. आणि हे कोणी म्हटलं? तर महात्मा गांधीजींनी म्हटलं. कोणी म्हटलं यांना? हिंदुस्थानचे पितामह महात्मा गांधी. कोणी म्हटलं यांना? महात्मा गांधी. हिंदुस्थानचे पितामह. ठीक आहे. दादाभाई नौरोजी यांना. समोर जाऊ. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. समोर जाऊ. महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोठे देण्यात आली? तर मुंबईमध्ये देण्यात आली. कोणी दिली? मुंबईच्या जनतेने झाली. जनतेने यांना जी आहे महात्मा ही पदवी दिली मुंबईच्या जनतेने. आणि त्यामध्ये महत्त्वाचा सहभाग कोणाचा होता? या ठिकाणी मुंबईच्या जनतेचाच होता. आणि एक जे नाव आहे तुम्ही ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पद्मनजी यांनी लिहिली. यमुना ही पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी कोणी लिहिली? तर बाबा पद्मनजी यांनी लिहिली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? यांचा जन्म झाला नायगाव, सातारा येथे. ठीक आहे. कधी झाला? 1831. आणि महात्मा फुलेचा जन्म कधी झाला? महात्मा फुलेचा जन्म झाला 1827 आणि यांचा जन्म झाला 1831. आणि सावित्रीबाई 8-9 वर्षाचा असतानाच त्यांचा विवाह झाला महात्मा फुले सोबत. ठीक आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य महिला समाजाची स्थापना सुद्धा पंडिता रमाबाई यांनीच केली. कधी केली? 1882 मध्ये केली. कधी केली? 1882 मध्ये. वेदोक्त प्रकरण कोणाच्या काळात घडले? राजश्री शाहू महाराज. ठीक आहे. याबद्दल मी थोडी माहिती सांगतो. वेदोक्त प्रकरण असं झालं की शाहू महाराज पंचगंगा नदीवर कशासाठी गेले होते? स्नान करण्यासाठी गेले होते शाहू महाराज. आणि त्यांच्यासोबत 2 त्यांचे सहकारी होते. तर एक भटजी होते, नारायण भटजी. ते पंचगंगा नदीवर त्यांच्यासोबत गेले आणि काय म्हणत होते की पुराणोक्त मंत्र म्हणायला लागले. राजश्री शाहू महाराजला ही बाब त्यांच्या सहकार्याने लक्षात आणून दिली की पुराणोक्त मंत्र हे जे आहे नारायण भटजी म्हणत आहे. मग शाहू महाराजांनी त्यांना जाब विचारला की तुम्ही पुराणोक्त मंत्र कसं काय म्हणत आहे बा? त्याच्यात त्यांनी नारायण भटजींनी आंघोळसुद्धा केली नव्हती. तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत ब्राह्मण समाज तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही शूद्रच आहात. पण अशी ही राजाला वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेचा काय हा विचार तुम्ही करा. म्हणून या ठिकाणी हे जे वेदोक्त प्रकरण हे कोणाच्या बाबतीत आहे? तर शाहू महाराजांच्या बाबतीत आहे. ठीक आहे. समोर जाऊ. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली 1884 साली. कधी झाली? 1884 साली. आणि या एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातूनच 1885 साली फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. 1885 मध्ये कशाची स्थापना झाली? या ठिकाणी फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. ठीक आहे. समोर जाऊ. केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर या ठिकाणी आगरकर. तसे टिळक आणि आगरकरांनी मिळूनच हे 2 वृत्तपत्र सुरू झाले. म्हणजे 1881 मध्ये 2 आणि 4 जानेवारी 2 जानेवारी हे लिहून घ्या तुम्ही. 2 जानेवारी आणि 4 जानेवारी 2 जानेवारी मराठा या हे इंग्लिश वृत्तपत्र होतं. आणि केसरी हे कसं होतं? मराठी वृत्तपत्र होतं. हे दोन्ही टिळकांनी सुरू केले. पण पहिले केसरीचे संपादक म्हणून आगरकरांनी या ठिकाणी भूमिका पार पडली. केसरी. ठीक आहे. मराठा टिळकांनी. ठीक आहे. समोर जाऊ. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? सार्वजनिक काका म्हणून गवा जोशी, गणेश वासुदेव जोशी यांना ओळखले जाते. सार्वजनिक काका म्हणजे यांनी स्वदेशीची पहिली शपथ सुद्धा या ठिकाणी घेतली. म्हणजे त्यानंतर महात्मा गांधी किंवा टिळक आले. पण अगोदर स्वदेशीचा पुरस्कार कोणी केला? तर गवा जोशी यांनी केला. ठीक आहे. मानव धर्मसभा 1844 कोठे स्थापन झाली? तर मानव धर्मसभा
हे 1844 साली सुरत येथे स्थापन झाली. 1844 सुरत. आणि 3 डी आहे त्याच्यात, डी डी डी, जे दादोबा पांडुरंग तरखडकर. दिनमणी दलपतराय आणि दुर्गाराम मंछाराम. ठीक आहे, मी या ठिकाणी व्हाईट पेन घेतो. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर, दिनमणी दलपतराय आणि दुर्गाराम मंछाराम हे तुम्ही लिहून घ्या. 1844 मध्ये यांनी ही मानव धर्मसभा सुरू केली. ठीक आहे, मी व्यवस्थित सुरू आहे का पाहतो एक वेळा. ठीक आहे, व्यवस्थित चालू आहे. 33वा प्रश्न आहे, विधवा विवाहासाठी पुढाकार घेणारे विश्रुतशास्त्री पंडित यांनी कोणते वृत्तपत्र चालवले? तर त्यांनी कोणते वृत्तपत्र चालवले? या ठिकाणी इंदुप्रकाश. आता पाहिलं आपण केसरी टिळक आणि आगरकर, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, मराठा टिळक. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह केव्हा सुरू केले? तर महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह 1863 साली सुरू केले. आणि त्यामध्ये त्यांनी यशवंत नावाचा मुलगा काय घेतला? दत्तक घेतला. त्याच बालविवाह प्रतिबंधक गृहातील जो यशवंत आहे तो त्यांनी मुलगा दत्तक घेतला. राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला महात्मा गोविंद रानडे यांनी. ठीक आहे, महादेव गोविंद रानडे यांनी काय लिहिला? आपला राईज ऑफ मराठा पॉवर. म्हणजे जे ब्रिटिश होते त्यांनी शिवाजी महाराज जर यांना कळले तर हे पेटून उठेल म्हणून त्यांनी काय केलं? शिवाजी महाराजांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु यांनी काय केलं? रानडेंनी या ग्रंथातून मराठा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला. तो कोणता ग्रंथ आहे? तो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर. निबंधमाला कोणी सुरू केली? निबंधमाला कोणाची आहे? विष्णूशास्त्री चिपळूणकरांची आहे. ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कुठे झाला? तर त्यांचा जन्म झाला टेंबू, सातारा येथे. त्यांचा जन्म कुठे झाला? टेंबू, सातारा येथे. पुणे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी सुरू झाली? पुणे सार्वजनिक सभा जर म्हटलं तर हे 1870 मध्ये सुरू झाली. परंतु सार्वजनिक सभा कधी सुरू झाली? तर 1867 मध्ये. सार्वजनिक सभा जर म्हटली तर 1867 मध्ये सुरू झाली. कधी? 1867 मध्ये सुरू झाली. कशासाठी सुरू झाली? तर पर्वती संस्थांचे जे हे होते बडवे म्हणतात त्यांना. ठीक आहे, म्हणजे ब्राह्मण. तर त्यांनी काय केलं होतं? पर्वती संस्थांमध्ये भ्रष्टाचार केला होता. तर या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी सार्वजनिक सभा स्थापन झाली 1867 मध्ये. नंतर यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही सभा नंतर सुरू झाली. तर याची जे हे होते पडद्यामागून भूमिका जे पार पाडत होते ते कोण होते? महादेव गोविंद रानडे होते. चला समोर जाऊ. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 कोणाच्या पुढाकाराने झाली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली 1852 मध्ये जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी. आणि हेच काय होते? संस्थापक अध्यक्ष होते बॉम्बे असोसिएशनचे. आणि पहिले अध्यक्ष विचारले तर जमशेदजी जिजीबाई होते. बॉम्बे असोसिएशन 1852. संस्थापक अध्यक्ष नाना शंकरशेठ आणि पहिले अध्यक्ष जर विचारले जमशेदजी जिजीबाई. ठीक आहे, समोर जाऊ. दिनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दिनबंधू हे वृत्तपत्र आधी हे भालेकरांनी सुरू केले पुण्यात. नंतर हे मुंबईत नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी भालेकरांनी आपली जमीन विकली, दागदागिने विकले, पूर्ण ते कंगाल झाले. परंतु मग नंतर त्यांनी हे जे पूर्ण काम आहे हे नारायण मेघाजी लोखंडे यांच्याकडे सुपूर्द केले. ठीक आहे. तर दिनबंधू वृत्तपत्र हे पुण्यावरून भालेकर आणि मुंबईतून नारायण मेघाजी लोखंडे यांनी सांभाळले. जया किराडे लिंबू यांनी हे जे वृत्तपत्र चालू करण्यासाठी भालेकरांना कारखाना सुद्धा सुपूर्द केला होता. जया किराडे लिंबू एक छापखाना भेट दिला हे वृत्तपत्र चालवण्यासाठी. छापखाना भेट दिला. ठीक आहे, समोर जो शेतकऱ्याचा आसूड कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? शेतकऱ्याचा आसूड जो आहे तो 1883 मध्ये प्रसिद्ध झाला. ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला कोणकोणते प्रसिद्ध झाले महात्मा फुलेंचे ग्रंथ हे तुम्ही लिहून घ्या. तृतीय रत्न हे नाटक होतं.
रत्न, ठीक आहे. तृतीयरत्न नाटक 1855. नंतर झालं ब्राह्मणांचे कसब. कसब म्हणजे हुशारी. ब्राह्मणांचे कसब 1869. नंतर गुलामगिरी 1873. नंतर झालं सत्यार्थ. भाग 1 भाग 2 1885. याचे 2 भाग आहे, ठीक आहे. नंतर मरणोत्तर झालं त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म कधी झालं हे? 1891. आणि एक कोणतं राहिला? इशारा अगोदर आहे, इथं देऊ, ठीक आहे, इथं लिहू तुम्ही. इशारा 1885. एवढं महत्त्वाचं, हे लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे. तृतीयरत्न 1855, ब्राह्मणांचे कसब 1869, गुलामगिरी 1873, सत्यार भाग 1 भाग 2 सार्वजनिक सत्यधर्म 1891 आणि इशारा 1885. हे 9 आहे बायचं 1891, ठीक आहे. आपला पेन तसा व्यवस्थित चालत नाही म्हणून आपण हे असं दिसत आहे ते. महर्षी धोंडो केशवकराव यांनी कोणाशी विवाह केला? तर त्यांनी केला गोदूबाई, म्हणजेच आनंदी उर्फ बाया कर्वे असं सुद्धा त्यांचं नाव आहे, बाया, ठीक आहे. मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात? मुंबईचा सिंह म्हणतात फिरोजशाह मेहता यांना, ठीक आहे. लॉर्ड कर्झनचे काय होते? ते क्लासमेट होते, फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह म्हणतात किंवा राजा पण म्हणतात त्यांना, राजा. मुंबईचा सम्राट म्हटलं तर जगन्नाथ शंकर शेठ, मुंबईचे सम्राट, अनभिषिक्त सम्राट. जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. आणि मुंबईचा सिंह फिरोजशाह मेहता. प्रायॉरिटी अन ब्रिटिश रूल इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर दादाभाई नौरोजींचा आहे, ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे? तर यांना टोपण नाव लोकहितवादी आहे. आणि यांनीच काय लिहिलं? शतपत्रे लिहिले भाऊ महाजनच्या प्रभाकऱ्यामध्ये, ठीक आहे. आर्य म्हणजे लोकहितवादी या नावाने. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबईत कोणी केली? तर SDS ने केली. कोण? स्वामी दयानंद सरस्वती. यांना शॉर्टकट काय म्हणतात? काय म्हणतात? SDS. 1875 मध्ये सुरू केली, ठीक आहे. जातीभेद विवक्षारा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा लिहिला तुकाराम टाड्या पडवळ यांनी. आणि महात्मा फुलेंनी या ग्रंथाचं प्रचंड वाचन केलं, ठीक आहे. विधवा विवाह पुस्तक कोणी लिहिले? ते विधवा विवाह पुस्तक लिहिले ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी, ठीक आहे. आनंदीबाई जोशी कोणत्या वर्षी डॉक्टर झाल्या? आनंदीबाई जोशी कोणत्या वर्षी डॉक्टर झाल्या? तर त्या झाल्या 1886 मध्ये डॉक्टर होऊन भारतात आल्या. आणि फक्त भारतात 1 वर्ष जगल्या त्या 1887 पर्यंत. म्हणजे त्यांनी 1 वर्षच आपल्या सेवा दिली. आणि त्या अमेरिकेहून आल्या डॉक्टर होऊन, MD झाल्या. त्या नंतर भारतात आल्या. आणि नंतर त्यांना त्या म्हणजे आपले जे असते रुग्ण त्यांची सेवा करता करताच त्यांचा मृत्यू झाला. आणि 1887 साली काय झाला? त्यांचा मृत्यू झाला. द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक कोणाचे आहे? पंडिता रमाबाई यांचे आहे, ठीक आहे. माझी साक्ष त्यांचे आत्मचरित्र आहे, माझी साक्ष. यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्यांनी त्यांचे आईवडील यांच्यासोबत पूर्ण भारत भ्रमण केलं. आणि भारत भ्रमण करत असतानाच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. कारण दारिद्र्य होतं, त्यामुळे त्यांना भारत भ्रमण करण्यासाठी भाग पाडले. आणि त्यानंतर त्यांचे जे होते भाऊ
त्यांच्यासोबत त्यांनी भारत भ्रमण केलं. नंतर त्यांना कोलकाता विद्यापीठातर्फे सरस्वती आणि पंडित ह्या पदव्या मिळाल्या. ठीक आहे. नंतर त्यांनी विदेशात गेल्यानंतर त्यांनी प्रत्येक पुस्तक लिहिलं आणि पुस्तक छापून त्यांनी पैसा कमावला. नंतर पुन्हा त्या भारतात आल्या आणि भारतात आल्यानंतर 1889 मध्ये त्यांनी पुण्यात काय काढलं, एक आश्रम काढलं शारदा सदन नावाचं. ठीक आहे. अशा काय आपल्या पंडित रमाबाई आहे. नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि नंतर 1922 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मुंबईत पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली, तर कावतजी नानाभाई दावर यांनी 1854 बॉम्बे विनिंग अँड जेनिंग ही काय केली, 1854 मध्ये कापड गिरणी सुरू केली. हे लिहून घ्या तुम्ही. 1854 मी व्यवस्थित सुरू आहे का पाहतो आपलं. हां, व्यवस्थित सुरू आहे. ठीक आहे. स्वदेशीची पहिली जाहीर शपथ कोणी घेतली? स्वदेशीची पहिली जाहीर शपथ गणेश वासुदेव जोशी. मी पण सांगितलं तुम्हाला, टिळकांनी सुद्धा घेतलेली आहे, महात्मा गांधीजींनी सुद्धा घेतली. पण सर्वात जर पहिली विचारलं तर गवा जोशी यांनी घेतली. महात्मा फुले यांचे मूळ गाव काय होते सॉरी महात्मा फुले यांचे मूळ गाव होते कडगुण सातारा आणि नायगाव सातारा आपल्या सावित्रीबाई फुलेचं. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे काय म्हणतात? शिवाजी म्हणतात. त्यांनी स्वतःहून ही पदवी आपल्यास लावून गेली की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे, असं कोणी म्हटलं? कोणाला? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी स्वतःलाच असे म्हटले. ठीक आहे. समोर जाऊ. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? तर महात्मा फुले यांना काय म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग. ठीक आहे. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस कोणी लिहिले? तर हे आगरकरांनी लिहिले. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस कोणी लिहिले? हे आगरकरांनी यांनी लिहिले. आगरकर म्हणजे काय झालं होतं की कोल्हापूरचे जे चौथे शिवाजी छत्रपती, त्यांना काय केलं होतं, म्हणजे त्यांना मारण्यात आलं होतं किंवा त्यांना त्रास देण्यात आला होता. तर त्यांना त्रास दिलं होतं. तर मग केसरी आणि मराठा यामधून टिळक आणि आगरकरांनी टीका केली. तर त्यांनी टीका केल्यानंतर त्यांनी याच्यावर खटला दाखल केला आणि खटला दाखल केल्यानंतर यांना शिक्षा झाली. डोंगरी म्हणजे डोंगरी कुठं आहे? मुंबईमध्ये आहे. डोंगरी हे मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. मग यांच्यावर खटला दाखल करून यांना 101 दिवस म्हणजे 4 महिन्याची शिक्षा झाली होती तशी, पण यांनी 4 महिन्याची शिक्षा झाली होती. पण त्यांना काही सूट देण्यात आली म्हणून ते 101 दिवसाची झाली. मग 101 दिवसाची झाली आणि नंतर त्या डोंगरीच्या तुरुंगात यांच्या मस्त गप्पा गोष्टी जमल्या. कारण हे आगरकर जे होते ते सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. टिळक हे काय होते? सनातनी होते. यांना आताच स्वातंत्र्य पाहिजे होतं. तर आगरकर म्हणे पहिले सामाजिक सुधारणा करू, नंतर आपण स्वातंत्र्य प्राप्त करू. मग याच्यात त्यांची घट्टी जमली. ठीक आहे. मग नंतर काय झालं, डोंगरीच्या तुरुंगातून 101 दिवस सुटल्यानंतर त्यांनी जो पूर्ण प्रवास वर्णन आहे ते नंतर आगरकरांनी स्वतः लिहिलं. नंतर हे जे आहे हे प्रकाशित झालं. त्याला नाव दिलं डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस असं आहे ते. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणाच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला? तर सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला 1891 मध्ये. कधी झाला? 1891 मध्ये प्रकाशित झाला. 1891. ठीक आहे. पुनर्विवाहात उत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. कधी केली? 1893 साली पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले मासिक सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकरांनी मासिक जर विचारलं तर आता सांगितलं मला 1841 साली दिग्दर्शन सुरू केले. कधी? 1841 साली. ठीक आहे. ज्ञानोदय वेंद्रे व्हॅलेंटाईन रे 1842. आणि प्रभाकर कधी सुरू हे कोणाचं होतं? भाऊ महाजन. हे कधी सुरू झालं? याचं तुम्ही इयर सांगा. अजून ज्ञानप्रकाश आहे. ज्ञानप्रकाश हे 1849 मध्ये सुरू झालं. ठीक आहे. कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलं.
ठीक आहे. झालं. दर्पण 1832 सांगितलं तुम्हाला. हे लिहून घ्या एवढं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येने केले. हे प्रसिद्ध काव्यपंक्ती कोणाची आहे? तर कोणाची आहे? महात्मा फुले यांची. ठीक आहे. हे विचारू शकते पेपरमध्ये. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी संस्था 1865 मध्ये कोणी सुरू केली? हा पहा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी हे सुरू केली न्यायमूर्ती रानडे यांनी. आणि तिकडचं जे हे आहे ते विधवा विवाह होतं. ठीक आहे. हे काय होतं? विधवा विवाह. हे कर्वेने सुरू केली ना, याचं नाव आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळी. ठीक आहे. पंडित रामाबाईंना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने पंडिता आणि सरस्वती हे दिली, पदवी दिली? आता सांगितलं मी तुम्हाला. कोणी दिली? ही कलकत्ता विद्यापीठाने दिली. कोणी दिली? कलकत्ता विद्यापीठाने. मुक्ती सदनची स्थापना पंडित रामाबाईंनी कुठे केली? तर कुठे केली? या ठिकाणी केडगाव, हे पुण्याजवळच आहे, येथे केली मुक्ती सदनची स्थापना. प्रार्थना समाजाचे मुख्य प्रवक्ते कोण होते? तर भांडारकर आणि रानडे होते. भांडारकर आणि रानडे काय होते? प्रार्थना समाजाचे मुख्य प्रवक्ते होते. आताच सांगितलं मी, स्थापना कधी झाली? 1867 मध्ये झाली. ठीक आहे. वेदशास्त्रोज्जक सभा 1875 मध्ये कोणी स्थापन केली? तर न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केली आहे ही सभा. महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकाने विल्यम जोन्स यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पारितोषिक मिळवले होते? तर भाऊदाजी लाड यांनी मिळवले. सुवर्ण पदक होतं ते यांना मिळालं होतं. विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून देणारा कायदा 1865 कोणाच्या प्रयत्नामुळे झाला? तर ईश्वरचंद्र विद्यासागर भारतात आणि विष्णू शास्त्री पंडित महाराष्ट्रात यांच्यामुळेच तो कायदा झाला. कायदेशीर मान्यता मिळवून देणारा कायदा 1865 मध्ये प्रयत्नामुळे यांच्या झाला. दिनबंधू वृत्तपत्र कोणत्या समाजाचे होते? तर हे होते 1873 मध्ये स्थापन झालेला आपला सत्यशोधक समाज. ठीक आहे. हिंदुस्थानच्या आर्थिक इतिहासावर लेखन करणारे भारतीय कोण? हिंदुस्थानच्या आर्थिक इतिहासावर लेखन करणारे भारतीय कोण आहे? तर सर्वांनीच लेखन केलं. दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, गोखले यांनी सुद्धा या ठिकाणी वरीलपैकी सर्व लेखन केलं. म्हणजे गोपाळकृष्ण गोखले यांनी तर 1910 मध्ये ब्रिटनच्या संसदेत जाऊन तिथे भाषण केलं होतं. स्त्री शिक्षण हाच समाज सुधारण्याचा पाया आहे असे कुणाचे मत होते? तर महात्मा फुलेंचं म्हणणं होतं, आगरकरांचं म्हणणं होतं आणि कर्वेचं म्हणणं होतं, स्त्री शिक्षण हाच काय समाज सुधारण्याचा पाया आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व. सती प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्रातून कोणी पाठिंबा दिला? तर तसा पाठिंबा तर आपला नाना शंकर शेट यांनीच दिला आहे. म्हणजे त्यांनी सही केली होती. राजाराम मोहन राय आणि नाना शंकर शेट यांनी जे 1828 मध्ये सतीबंध कायदा आला होता, म्हणजे विल्यम्स बेंटिंग यांनी आणला होता. विल्यम्स बेंटिंग. आपला पेन तसंच आहे म्हणून ते तसं अक्षर येते. विल्यम्स बेंटिंग यांनी हा कायदा आणला होता. त्यामध्ये 2 व्यक्तींनी सह्या केल्या होत्या. म्हणजे एक राजाराम मोहन राय, राजाराम मोहन राय आणि नाना शंकर शेठ. ठीक आहे. तर सती प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्रातून कोणी पाठिंबा दिला? तर पाठिंबा दिला विचारलं तर जांभेकरांनी दिला, लोकहितवादींनी दिला, वरीलपैकी सर्व. पण म्हणजे सह्या कोण केल्या होत्या? तर नाना शंकर शेठ आणि राजा मोहन राय. ठीक आहे. बाबा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वाद घालण्यासाठी कोणते पुस्तक लिहिले? तर त्यांनी पुस्तक लिहिले आपले वेदोक्त धर्मप्रकाश. ठीक आहे. तसं समुद्र किनाऱ्याचा वादविवाद हे सुद्धा म्हणजे प्रचलित पुस्तक आहे की समुद्रकिनाऱ्यावर जे होते विष्णुविवाह ब्रह्मचारी आणि त्याचे जे होते कृष्ण मिशनरी यांच्यात प्रचंड वाद होत होता. आणि 1 रुपया आणा देऊन ती आपल्याला वादविवाद पाहायचा असा तिथला म्हणजे तिथले लोक पाहत होते. ठीक आहे. तर हे याच्यात पण लिहिलं आहे वेदोक्त धर्मप्रकाशमध्ये. ठीक आहे. यमुना पर्यटन कोणाचं आहे? बाबा पद्मनजी. बॉम्बे असोसिएशन या राजकीय संघटनेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिले अध्यक्ष विचारलं तर जमशेदजी जिजीभाई आणि संस्थापक अध्यक्ष विचारलं तर जगन्नाथ शंकरटेन, नाना जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे. एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणत्या विचारावर आधारित होती जी फुले यांच्या विचारावरून पुढे आली? तर ती होती जातीभेद निर्मूलन. एक गाव एक पानवटा, एक गाव एक पानवटा, जातीभेद निर्मूलन.
सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ आधारित आहे. ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र म्हणजे 52 कशी सुबोध रत्नाकर हा कशावर आधारित आहे? ज्योतिबा फुले यांचं जे जीवनचरित्र म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर हा प्रकाशित झाला. यांचा मृत्यू कधी झाला? सावित्रीबाई फुलेचा 1897 मध्ये आणि आपल्या फुल्यांचा मृत्यू झाला 1891 मध्ये. ठीक आहे. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व 1800च्या शेवटी जन्मलेल्या कोणत्या सुधारकांनी केली? तर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट यांनी केले. ठीक आहे. 22-23 मध्ये हा मुळशी सत्याग्रह झाला. 1900. महाराष्ट्रातील पहिले संस्कृत पंडित म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बाळशास्त्री जांभेकरांना. ठीक आहे. यांचा जन्म आहे 1812. काही ठिकाणी 1810 पण लिहिला आहे. 1812 ते 1846 यांचा मृत्यू आहे. ठीक आहे. 1846 यांचा मृत्यू आहे. 1812 ते 1846. ठीक आहे. ठीक आहे. बालविवाह विरोधी एज ऑफ कन्सेंट सहमती वयाचा कायद्यासाठी कोणी प्रयत्न केले? प्रयत्न कोणी केले या ठिकाणी? बहिरामजी मलबारी, रानडे, आगरकर सर्वांनीच प्रयत्न केले संमती वयाच्या कायद्यासाठी. ठीक आहे. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कुठून प्रसिद्ध होत असे? तर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र हे जे आहे ज्ञानप्रकाश हे आहे की नाही पुण्याहून प्रकाशित होते. ठीक आहे. कृष्णाजी रानडे यांचं 1849 मध्ये स्थापित झालं होतं. स्त्री धर्मनीती हे पुस्तक कोणी लिहिले? स्त्री धर्मनीती पंडित रमाबाई यांचंच पुस्तक आहे. द हिंदू, हायकास्ट वुमन, माझी साक्षर यांचं आत्मचरित्र आहे. गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन हे होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फतच फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना झाली. कधी झाली? 1885 मध्ये. ठीक आहे. तर ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य होऊन गेले कोण? आपलं आगरकर. द मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. आपण आताच पाहिलं की मराठा कधी सुरू झालं? मराठा 2 जाने 1881 आणि केसरी आताच पाहिलं आपण 4 जाने 1881. ठीक आहे. मी व्यवस्थित सुरू आहे की बघून येतो इकडं. हां, व्यवस्थित सुरू आहे. ठीक आहे. अद्वैत मत आणि वेदांत यांचा अभ्यास करणारे समाजसुधारक कोण? तर यांचा अभ्यास करणारे जे समाजसुधारक होते हे विष्णू विवाह ब्रह्मचारी होते, दादोबा पांडुरंग तरखडे होते आणि आत्माराम पांडुरंग तरखडेवर होते. ठीक आहे. वरीलपैकी सर्व. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम कुठे सुरू केला? तर हिंगणे, पुणे येथे त्यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केला. महात्मा फुले यांनी 1888 मध्ये कोणाच्या समोर शेतकऱ्यांचे दुःख मांडले? तर हा राणी व्हिक्टोरियाचा नातू आहे. कोण? ड्यूक ऑफ कॅनॉट हा नातू आहे. याच्यासमोर 1888 मध्ये शेतकऱ्यांचे दुःख महात्मा फुले यांनी मांडले. भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणतात न्यायमूर्ती रानडे यांना. ठीक आहे. न्यायमूर्ती रानडे यांना. 1897च्या प्लेगच्या साथीत सेवा करताना कोणत्या समाजसुधारकाचा मृत्यू झाला? तर 1887 मध्ये प्लेगच्या साथीची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला. तसेच आपले नारायण मेघाजी लोखंडे यांचा सुद्धा मृत्यू झाला. नारायण मेघाजी लोखंडे यांचा सुद्धा मृत्यू झाला. ठीक आहे. 1897 मध्येच झाला त्यांचा मृत्यू. लोकहितवादी कोणत्या नावाने प्रभाकरमध्ये पत्र लिहित असत? तर लोकहितवादी नावानेच पत्र लिहित असत. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख कोणत्या नावाने प्रभाकरमध्ये पत्र लिहित असत? तर लोकहितवादी. इथं गोपाळ हरी देशमुख पाहिजे होतं. गोपाळ हरी देशमुख. त्याचं देशमुख नाव नव्हतं, सिद्धय होतं हे. ठीक आहे. तर लोकहितवादी या नावाने प्रभाकरमध्ये पत्र लिहित असत. जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजाती विवाहास कोणी प्रोत्साहन दिले? तर सत्यशोधक समाजाने दिलं, प्रार्थना समाजाने दिलं, आर्य समाजाने दिलं आणि वरीलपैकी सर्व. जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजाती विवाहास. ठीक आहे. मराठी व्याकरण सुटसुटीत करणारे दादोबा पांडुरंग हे मूळचे कुठचे होते? तरखड, वसईचे होते ते मूळचे. कुठचे होते? वसई म्हणजे तरखड. तरखडकर बंधू ती ग. ठीक आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना आपली
नानाशंकर शेठ यांनी केली 1822मध्ये. कधी केली? 1822. ठीक आहे. यामध्ये यांनी हे सहकार्य केलं. सत्यार हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर महात्मा फुले. ठीक आहे. कधी? 1885. 1885मध्ये. थॉट ऑफ पाकिस्तान ग्रंथ पुढील काळातला असला तरी म्हणजे कोणत्या महाराष्ट्रातील थोर नेत्यांनी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणतं लिहिलं? थॉट ऑन पाकिस्तान. ठीक आहे. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुण्यात कधी झाली? पुण्यात झाली 1 जानेवारी 1880. ठीक आहे. 1 जानेवारी 1880. कुणी केली? लोकमान्य टिळक. आगरकर आणि चिपळूणकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे. यांनी तिघांनी मिळून 1880मध्ये हे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. ठीक आहे. विद्वजन या सभेची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना कोणी केली? विद्वजन. तर या सभेची याची बाळशास्त्री जांभेकर यांनी. ठीक आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात विद्वजन या सभेची स्थापना केली या ठिकाणी रानडे यांनी. ठीक आहे. रानडे यांनी केली. ठीक आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात कोणी सुरू केला? 1893 साली. तर सार्वजनिक स्वरूपात कोणी सुरू केला? तर या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सुरू केला 1893. आणि 1895मध्ये काय केली? शिवजयंती सुरू केली. शिवजयंती. ठीक आहे. 1893मध्ये गणेशोत्सव सुरू केला. ठीक आहे. लोकमान्य टिळक. आणि शिवजयंती महात्मा फुलेंनी आधीच सुरू केली होती, परंतु धूमधडाक्यात ती शिवजयंती 1895मध्ये आपली लोकमान्य टिळकांनी सुरू केली. आणि ह्या मोहरम जो मुस्लिमांचा सण आहे त्याच्या सणावरून प्रेरित होऊन आपण म्हणजे टिळकांनी 1893मध्ये आपला गणेशोत्सव सुरू केला. हिंदुस्थानच्या मँचेस्टर म्हणून कोणत्या कापड गिरणी केंद्राचा उदय 19व्या शतकात झाला? तर मुंबईचा. कोणाचा? मुंबईचा. इशारा लघुग्रंथ कोणी लिहिला? इशारा महात्मा फुले यांनी लिहिला. कोणाला इशारा दिला? तर इशारा कोणाला दिला? रानडेंना दिला. महात्मा फुले यांनी इशारा रानडे यांना दिला. म्हणजे रानड्याचं काय महत्त्व होतं की हिंदुस्थानची झाली म्हणे, प्रगती झाली म्हणे, शेतकऱ्यांची प्रगती होऊन राहिली म्हणे, दिला. पण ह्या इशाराच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी हे सर्व खोडून काढलं की अजूनही शेतकरी हवाल दिला आहे म्हणून. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला? तर निफाड नाशिक येथे झाला त्यांचा जन्म. ठीक आहे. टेंबूमध्ये आगरकरांचा झाला. पुण्यामध्ये गोपाळ देशमुख. इथं लिहितो आगरकर आणि इथं लिहितो गोपाळ हरी देशमुख. आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात टिळकांचा जन्म झाला. इथे लिहितो मी चिखली आणि इकडे लिहितो मी टिळक. ठीक आहे. जन्म असे जोडायला विचारू शकते. ब्राह्मणांचे कसब म्हणजे हुशारी या ग्रंथातून कोणी टीका केली? ठीक आहे. आपले ज्योतिबा फुले यांनी 1869मध्ये प्रकाशित झाला. ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी कोणते पहिले ऐतिहासिक पुस्तक लिहिले? ठीक आहे. इंग्लंड देशाची बखर हे पुस्तक लिहिले. शून्यलब्धी पण त्यांचंच आहे, सारसंग्रह पण त्यांचंच आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील पहिले मराठी साप्ताहिक विचारलं तर दर्पणच आहे, नंतर ते पाक्षिक झालं. ठीक आहे. ज्ञानोदय कोणाचा? वेंद्रे व्हॅलेंटाईन रे. विधवा विवाहाची मंडळी 1893ची स्थापना कोणी केली? हा प्रश्न पाहिला आपण. धोंडो केशव कर्वे यांनी. ठीक आहे. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून व्हॅलेंटाईन शिरोल यांनी कोणाचा उल्लेख केला? तर टिळकांचा उल्लेख केला भारतीय असंतोषाचे जनक म्हणून. सत्यशोधक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते जे कोल्हापूरहून निघत असे? तर भास्करराव जाधव. सत्यशोधक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते जे कोल्हापूरहून निघत होते? भास्करराव जाधव. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं तुम्ही उत्तर सांगा. जो याचं उत्तर सांगेन
त्याला एक आपल्या अकॅडमीकडून एक कोर्स फ्री देण्यात येईल. तुम्ही फक्त तुमचं नाव लिहा आणि त्यानंतर आम्हीच तुम्हाला काय करू की ऑफिसशी तुम्ही संपर्क साधा आणि तुम्हाला ते नंतर आपल्याला एक कोर्स तुम्हाला फ्री देण्यात येईल. ठीक आहे. वेदोक्त धर्मप्रकाश. ग्रँड गोल्ड मॅन ऑफ इंडिया हे दादाभाई नौरोजींचे नाव कोणी दिले? ग्रँड गोल्ड मॅन ऑफ इंडिया याला काय म्हणतात? हिंदुस्थानचे पितामह. हिंदुस्थानचे पितामह. हिंदुस्थानचे पितामह. ठीक आहे. दादाभाई नौरोजींना कोणी दिले हे नाव? म्हणजे गांधीजींनी दिले. हिंदुस्थानचे पितामह पहा तुम्ही. ठीक आहे. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. काय आहे? लक्ष्मीबाई. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी प्रकाशित केला? तर त्यांचं निधन म्हणजे 1891 आणि तेव्हाच हे प्रकाशित केलं 91 मध्ये. सर्वशक्ती जगतपती त्याला नकोसे मध्यस्थी कोणत्या समाजाचे आहे? तर हे सत्वचरक समाजाचं काय आहे? ब्रीदवाक्य आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला कोणत्या विषयाचे क्वेश्चन पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.